धनगर आरक्षणाबाबतीतला निर्णय पुढच्या 15 महिन्यात तरी शक्य नाही अशी माहिती आज आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांनी विधानसभेत दिली। धनगर आरक्षणाबाबत अभ्यास करण्याचं काम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला देण्यात आलं। धनगर आणि धनगर समाजातील साम्य किंवा विसंगतींचा अभ्यास आता केला जाणार आहे। मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि राजस्थान या राज्यात जाऊन हा अभ्यास केला जाणार आहे। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन धनगर समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक आचरणाबाबतीत अभ्यास होईल अशी ही माहिती सावरा यांनी दिली। धनगर समाजासाठीच्या आरक्षणाचा मुद्दा विधिमंडळात गाजत असताना या मागणीकरता नागपूरमध्ये परत मोर्चा काढण्यात आला। धनगर समाजातर्फे नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून सुरू झालेला मोर्चा टी पॉइंट इथं संपला। धनगर समाजाला आरक्षण देण्याकरता किमान 15 महिन्यांचा अवधी लागणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं। राज्य सरकारच्या वक्तव्यावर धनगर समाजाच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला। घटनेतल्या तरतुदींप्रमाणे आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला। भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अद्यापपर्यंत धनगर समाजाच्या बाबतीमध्ये कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे वेळोवेळी खोटी आश्वासनं देऊन हे सरकार धनगर समाजाची निराशा करत आहे। या सरकारकडून धनगर समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करावी। 13 महिन्यात हे चालवलं आहे की आरक्षण आता ताबडतोब मिळणारच आहे, याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे, तरी तुम्हाला मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही असे स्टेटमेंट काही संयोजकांनी केलेले आहे। त्यामुळे समाजात संभ्रम होता की जर आरक्षण सरकार देतो म्हणतो पण 13 महिन्याचा काळ उलटून अजून दिलेलं नाही आरक्षण, त्यामुळे सरकारला हे भूलथापा देत आहे का? सरकार ही धनगर समाजाची दिशाभूल करीत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।